ऑनलाईन एज्युकेशन सुरू करायची वेळ झाली. आधी ना जरा बरं होतं, म्हणजे घरात ट्युशनसाठी मुलं आली ना तर त्यांना घर झाडून घ्या असं सांगून तोपर्यंत माझी भाजी उरकून व्हायची. पण आता या लॉकडाऊनने ना सगळीच पंचायत करून टाकली. पण ठीक आहे, आता लॉकडाऊनमध्ये 4 पैसे कमवायचे म्हटल्यावर हे ऑनलाईन ट्युशन घेणं अजून पर्यायच नाहीये. अरे हा ऑनलाईन दिसतोय पण कॅमेरा समोर कोणीच नाहीये. चल चल बाबांनो मारू नका. काय करताव काय? थांबा वाईट वासाड्या ऑनलाईन याला शिकवणी चालू केली. आवर गच्चीवर मांजा गुंडालीत होता. आग लागली तुझ्या तोंडाला. ती बघ बिचारी चिकनी मॅडम ऑनलाईन आली पण असेल चिकणी. मोरे हॅलो. चिकणी काय? तुम्ही आहो काय? मुलासमोर चिकणी वगैरे काय म्हणता? सॉरी हा जरा चुकलंच माझं. नाही म्हणजे ह्याच्यासमोर तुम्हाला चिकणी नको म्हणायला पाहिजे होता. तुम्हाला लाजायला प्रॉब्लेम झाला असेल नाही. मोरे मोरे हे बघा तुमच्या मुलाची शिक्षिका आहे मी. तुम्ही चिकणी वगैरे नाही म्हणू शकत. मला भडकू नको. शांत व्हा. हा तुम्ही लवकर शिकवणी चालू करा. काय ती ऑनलाईन आहे ती मी इथंच आहे. सुरू करा. हा खबरदार इथे माझ्या समोर असं थांबायचं नाही. तुम्ही बाजूला व्हा. मी निखिलला शिकवेन. का हो? मला डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. आता होणार रे. माझी पर्सनॅलिटीच तशी आहे ना त्याच्यामुळे. पर्सनॅलिटी मग भले म्हणजे पर्सनॅलिटी काय घेऊन बसलाय? हे जे भोकाची बंडी घालून इथे फिरत बसताना त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायला होतंय मला. म्हणजे सगळं एक्सपोज झालंय माझा. सगळं दिसतंय भोका दिसतंय. सॉरी ते पण हा वसाडा मला म्हणाला दुरून काही दिसत नाही. हो ह्या बनीवर मी बाजारात पण फिरून येतो का नाही काय समज. थांब जरा तुझी शिकवणी पुरी होते मग तुला दाखवतो. तुम्ही लवकर हुरकून घ्या शिकवणी मग तुला दाखवतो. वासाड्या हुरकून घ्या शिकवणी काय? मोरे मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय? शिकवणीची फी माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणून. त्याचं काय झालं? हा फीचा काय घेऊन बसली वाय? सगळं वांदे झालं. ते तुम्ही काय 50-50 बँक म्हटली ना तर आमच्या एरियात अस्तित्वात नाही आहे. काय समजली? 50-50 नाही NEFT करा असं म्हटलं होतं मी तुम्हाला. NEFT नावाची बँक आपल्या एरियात कुठं? आमच्या एरियाची बँक पण नाही. मोरे नीट ऐका. NEFT ही बँक नसून बँकेतला एक प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही मला फी ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. असं आहे काय? तर जरा वेगळंच आहे काहीतरी आमच्या माहितीत. बरं असू द्यात सगळी तुमचा मी फी देतो. काळजी करू नको. शिकवायला सुरुवात करा ऑनलाईन लवकर. ये मी इथंच आहे. हे बघा मी शिकवेन पण प्लीज तुम्ही इथून माझ्या स्क्रीनवरनं जा. तिकडे कॅमेरा समोर थांबू नका. प्लीज जा प्लीज. मला जाऊन कसं चालेल? तुम्ही आता शिकवणार मग लिहून कसा घेल? काय झालं? अरे काय दाखव. हात दाखव रे. बोट दाखव तुझी. दाखव काढ. हे बघा सगळी बोट तुटलेली आहे. अरे देवा. ही काय कसा लिहणार तू? हे काय झालं? काय झाला असा? काल रात्री मी पिक्चर बघित होतो. ओव्हर रोमॅन्टिक. हा वासाडा माझ्या बाजूला येऊन बसला. ओव्हर रोमॅन्टिक नावाचा पिक्चर म्हणजे चालू होता. त्या बाजूला शेवग्याच्या शेंगा त्या अशा मी विलीवर चिरत होतो. काय समजलं? तर 1 चिरली 2 चिरल्या 4 हाताला गावल्या म्हणून त्या पण चिरल्या. तेव्हा कल्ला ह्याचीच बोट आहे ती वाजड्याची. पण मॅडम मला सांगा आता ती अशी पॅरासकट आपण 4 बोटं कापल्यावर एखाद्या माणसाला वेदना होईल का नाही? पण ह्याला वेदना नाही झाली. हा सीनमध्ये घुसला होता का नाही ओव्हर रोमॅन्टिक पिक्चरमध्ये. अहो जेव्हा TV बंद केला ना तेव्हा ओरडायला लागला. अगं आई ग माझी मोठा काय सांगू तुम्हाला. मोरे हसताय काय? शेवग्याच्या 4 शेंगा चिरायच्या सोडून मुलाची 4 बोट चिरली. नाही तर काय काय सांगू. या लॉकडाऊन मुले ह्याची आयस आहे का नाही माहेरात अडकून राहिलेली आहे. त्याच्यामुळे सगळी जेवणाची जबाबदारी माझ्यावर. आणि त्यात मला जेवण बनवायला येत नाही. होय का नाही? अरे हो बरेच दिवस माशाचा कालवण नाही खाल्लेला आहे. हो मॅडम मी काय म्हणतो ते माशाचा कालवण बनवण्यासाठी मसाला कुठल्या पद्धतीचा बनवायचा असतो त्याला सांगा बघू. मोरे मी तुमच्या मुलाला मराठी शिकवायला म्हणून ऑनलाईन आले. इकडे पाककलेचा वर्ग सुरू नाहीये. तुम्ही काय शिकवणार नाही? मग जाऊन दे मरू. त्या माझ्या पोराला तरी शिकवा लवकर. चला आटपा लवकर. बरं तुम्ही गप्प बसणार असाल तर मी शिकवते. शिकवा लवकर. तर निखिल काल कुठे होतो आपण? पावसात गच्चीवर होतो. कुठे होतास वासाडे? काल गच्चीवर होतास तो? मास्क बांधून तुला बाजारात पाठवला तंबाखू आणायला.
तर मॅडम बरोबर पावसात भिजत होता मोरे. मॅडम बरोबर. अहो तसा नाही मग? हो, पावसात भिजत होतो म्हणजे कवितेत. अहो कविता तशी शिकवलेली आहे बाईंनी मला. मोरे हा. मोरे माझा ऐका, तो बरोबर सांगतोय. काय पावसात भिजला गच्चीवरचा प्राजक्त, बहरला सुहास, फांदी फांदीवर मस्त, अशी कविता होती ती. अच्छा कविता आहे काय ती? नाही ती गच्चीवरची लपडी मला माहित आहेत नाही असं नाही. पुढचं शिकवा बघू जरा. निखिल हा. मी पुढची कविता शिकवते. मी जे म्हणेन त्याच्या मागे हा. पुन्हा ते रिपीट करायचं. ठीक आहे. कळलं? माझ्या कोकणच्या भूमीत वाहे झुळू झुळू झरा. माझ्या कोकणच्या भूमीत आहे झुळू झुळू झरा. मॅडम मॅडम हा? ते झुळू झुळू नाही, झुलू झुलू आहे, झुलू झुलू. आता एवढं तुम्ही मराठी शिकवता आहो तरी ल आणि ल मध्ये लय कन्फ्युजन आहे हो तुमचा. झुलू झुलू आहे तर. हे बघा हा, मोरे, हा. ना गो शेजवलकरांची कविता आहे ही, आणि ते प्रमाण भाषेत लिहितात त्यामुळे ते ळच आहे. हा? होय काय? हो. एवढं आहे काय? हो. शेजवलकर कुठला हो? ते रत्नागिरीचा की कुडालचा? हा? नाही नाही कुडालचा असेल ना तर तुम्हाला सांगतो त्यानं ही कविता ढापली आहे काय समजलं मला माहिती आहे ना. मोरे ते शेजवलकर कुडाळ मधले नाही आहेत. नाही आहेत नाही. मग कन्फर्म रत्नागिरीचा. हा? माझ्या वर्गात होता ना शेजवलकर वासाडा, एक नंबरचा चिंदू. 70 रुपये माझ्याकडनं घेतला नाही, अजून द्यायला नाही आहेत वासाड्यात. पण काळजी करू नको मॅडम. मी काय म्हणतो तर तुमचं काय तर मी तुम्हाला चपटी चपटी द्यायचंय ना तर करायचंय. चपटी चपटी कुठून आणलं? NEFT. हा तेच काय NEFT करायचं हा बँकेत. काय NEFT काय असेल तर असेल तर त्याच्यात 70 रुपये मी तुम्हाला कमी देतो काय समजली? का? तर शेजवालकरांकडनं तुम्ही वसूल करा. हा लय फुलकाय ना तुम्हाला शेजवलकराचा त्या मोरे. लय आवडतो शेजवलकर. घ्या त्याच्याकडे पैसा तुम्ही. काय बोलताय तुम्ही? कोण शेजवलकर? नाही देत. तुमच्या शेजवलकरला मी का भेटेन? नाही. हे बघा, मी ज्या शेजवलकरांबद्दल बोलतेय ना ते मराठीतले खूप मोठे कवी आहेत. ते कोकणात राहतात पण ते तुमचे शेजवलकर नाहीयेत. वा? कळतंय का तुम्हाला? तुमचे शेजवलकर आहेत ना ते एक नंबरचे चिरकुट आहेत. कळलं? आग लागली त्यांच्या तोंडाला, औषध घो त्यांच्या वसाडे मेले. बघितलंस तुझ्या आयशीची झलक मारलं नाही. हा? बाबानू हा. मला पण आयसच आठवली हो. मग जमवूया. काय 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 जमवूया? कसं रे जमवूया म्हणजे फी सगळी जमवून तुम्हाला द्यावी लागेल ना. त्याच्यासाठी म्हटलं जमवूया काय फी. मी काय म्हणतो शिकवणी सुरू करा, संपवून टाका लवकर. किती वेळ वाय पाय फुकट जात. तुम्ही बोलणार नसाल ना तरच शिकवणार आहे मी. हा? हा शेवटचा चान्स आहे. हा. हा निखिल माझ्या मागे म्हण. हा हा. कोकणच्या भूमीत झुळू झुळू आहे झरा, हिरवीगार धरा, संगे उन्हाळ वारा. कोकणच्या भूमीत वाहे झुळू. गप. कसला उन्हाळ वारा? फटकी आली त्या उन्हाळ वाऱ्यावरती, आग लागली त्या वाऱ्याला. उन्हाळ वारा काय उन्हाळ वारा येतो? वासाड्या आमचा म्हणजे किती नुकसान केलं नाही कोकणात माहिती आहे. नारली भोपळीच्या बागा अशा जमीनदोस झालेल्या आहेत. उन्हाळ वारा. हा कसली कविता शिकवताव? खोटे कविता माझ्या पोराला कशा शिकवता वाय? खोट्या कविता काय? कविता आहे ही. खोटी नाही तर काय आहे? ही खोटी कविता नाही आहे. माना शिकवतायत उन्हाळ वारा. हा होय हा तुमच्या उन्हाळ वाऱ्यान आमचा कोकणातला निसर्ग असा जमीन दोष करून टाकलेला आहे. माहितीये तुम्हाला? नारली फोपलीच्या बागा सगळ्या आडव्या पडलेल्या आहेत. शेतीचं नुकसान झालेलं आहे. अहो बाबानू त्याची नुकसान भरपाई मिळणार ना आपल्याला, बोललेत ना. नुकसान भरपाई? मग नुकसान भरपाई मिळून काय बाग अक्कीचक्की उभी राहणार आहे? अरे वसाड्या अशी बी पेरून लगेच नारळाचं झाड उभं राहत नाही. त्यासाठी त्याची जोपासना करावी लागते. त्याला रोज पाणी घालावं लागतं. त्याची मशागत करावी लागते. लहान लेकरू आहे ना, लहान लेकरू तसं झाडाला जपावं लागतं. काय समजलंस? अरे जेव्हा एकाच्या अंगणातलं झाड जाणं म्हणजे एखाद्या घरातला माणूस जाण्यासारखं आहे. आणि त्या ह्या तुमच्या या वादलान हा माझ्या घरातली माणसं किती नेल्याचं माहितीये तुम्हाला? आणि त्याचं कौतुक करता बाई तुम्ही. उन्हाळ वारा, आग लागली तुमच्या तोंडाला. ते लाज नाही वाटत शिकवायला माझ्या पोराला? मोरे काय मोरे? तोंड सांभाळून बोला. हा. हे बघा मला कळतंय तुमच्या कोकणात खूप नुकसान झालंय, तुम्ही त्यामुळे निराश झालात, पण म्हणून तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. मग? मुळात ना मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुमच्या मुलाला तर त्याहून शिकवायचं होय, नाही. हा? मी ऑफलाईन जाते. मग काय गरज नाही तुमच्या शिकवणीची. मना शिकवतायत. लावलीला सगळी वाट. काय वाट? काय भांडायची गरज होती त्यांच्यासोबत? काय भांडायची गरज म्हणजे? अहो ही पण शिकवणी बंद झाली तुमच्यामुळे माझी. आता काय करू? काय करू शिकवीन तुला दुसरीकडे. आपल्या काय ओळखी कमी आहेत? आपल्या ओळखीचे एक चांगल्या मॅडम आहेत. कोण? तामनकर मॅडम माहिती? तामनकर